पूरे देश भर में गणेश पक्ष की धूम है। पूरे महाराष्ट्र और पूरे भारत सहित यह त्योहार बड़े ही उत्साह और भव्यता के साथ मनाया जा रहा है, जिसमें बड़े पैमाने पर सार्वजनिक जुलूस और सामुदायिक समारोह शामिल हैं। आपको बता दें कि भारत के महाराष्ट्र में विशेष रूप से मुंबई और पुणे में यह बहुत ही हर्षोल्लास के साथ यह त्योहार मनाया जाता है। यह उत्सव 27 अगस्त को शुरू हुआ और 11 दिनों तक यह चलता रहता है, जिसमें पुणे, महाराष्ट्र सहित तमाम जगहों पर बड़े ही धूमधाम के साथ इस त्योहार को मनाया जाता है। आपको बता दें कि इस उत्सव में जन भागीदारी होती है। जुलूस और सामुदायिक समारोह वातावरण से भरे हुए रहते हैं। इसी कड़ी में जलगांव महाराष्ट्र में बड़े ही धूमधाम के साथ श्री गणेश बप्पा का स्वागत किया गया। ढोल ताशे की गूंज में बड़े ही हर्षोल्लास के साथ श्री गणेश जी विराजमान हुए। आपको बता दें कि जलगांव जिले में लगभग 2000 सार्वजनिक गणेश उत्सव मंडल ने पुलिस प्रशासन में अपना नाम दर्ज कराया है। जलगांव जिले में सार्वजनिक गणेश उत्सव समिति के द्वारा सारे सुरक्षा को ध्यान में रखते हुए पुलिस प्रशासन में इसकी जानकारी दी गई है। गणेश पक्ष में जलगांव जिले को दुल्हन की तरह रोशनी से सजाया गया है और हर दिन सुबह शाम यहां पर कार्यक्रम होते हैं। जलगांव महाराष्ट्र से आरके न्यूज 24 के लिए प्रवीण पाटिल की खास रिपोर्ट। सर्वप्रथम लाईव्ह ट्रेंड न्यूजच्या सर्व दर्शकांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने आणि श्री गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या वतीने देतो। आज या शुभ मुहूर्तावर जळगाव शहरच तर अख्ख्या जगामध्ये श्रींची स्थापना होते आणि हा जो मंगलमय क्षण आहे, या मंगलमय क्षणाचा आनंद भाविक लुटतात, कार्यकर्ते लुटतात। आपण बघतोय की जळगाव मध्ये अत्यंत उत्साहाने आणि भाविक हे अत्यंत श्रद्धेने श्रींचं अर्पण करतात। आपण पाहत असाल की पारंपरिक वाद्यांमध्ये इथे श्रींचं आगमन होते। कुठेही डीजे नाहीये, तुरळक 1-2 ठिकाणी डीजे असेल। सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची जी आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त मंडळांनी प्रयत्न केलेला आहे। या सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो, प्रशासनाला धन्यवाद देतो। आणि त्याचप्रमाणे आत्ताच नुकतीच शास्त्री टॉवर चौकामध्ये आपण आरती समरसतेची केलेली आहे। या संकल्पनेचं हे 15वे वर्ष आहे। महाराष्ट्रामध्ये कदाचित हे एकमेव असं उदाहरण जळगावमध्ये आहे, ज्याच्यामध्ये समाजातला जो वंचित घटक आहे, जो दुर्लक्षित घटक आहे, त्यांच्या हस्ते आपण आरती करत असतो। आता ही आरती आटोपलेली आहे आणि आपण प्रातिनिधिक मिरवणुकींना सुरुवात झालेली आहे। ओव्हरऑल जळगाव जिल्ह्यामध्ये 2089 सार्वजनिक गणपती आहे आणि 160 एक गणपती आहे आणि खाजगीचं देखील म्हणजे जवळपास 700, असं सर्व मिळून जवळपास 3000 सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होत आहे। याच्या निमित्ताने आम्ही सर्व पोलीस हद्दीमध्ये शांतता कमिटी मीटिंग घेतलेलं आहे, गणेश मंडळाचं मीटिंग घेतलेलं आहे। त्यांना सर्व जे आधीचा तयारीचा भाग आहे, म्हणजे ते इतर डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट करणं आणि जे रूटमधलं कुठलं प्रॉब्लेम असेल तर ती करणं, विसर्जनाचं घाटचं व्यवस्था करून घेणं, ही सर्व तयारी आमचं झालेलं आहे। त्याच्यासोबत जे लोक मागच्या वर्षी आणि त्याच्यापूर्वी प्रॉब्लेम क्रिएट केलं होते, अशा लोकांवरती प्रतिबंधक कारवाई देखील केलेलं आहे आणि तशा आम्ही जवळपास 255 लोकांविरोधात आम्ही जळगाव जिल्ह्याचा बाहेर काढण्याचा आम्ही आदेश काढण्यात आलेला आहे। आणि ही जे लोक विसर्जनाच्या दिवशी किमान ते आपला जळगाव जिल्हा आणि आपल्या परिसरामध्ये राहणार नाही आणि त्याच्यानंतर 800 लोकांच्या विरोधात आम्ही बॉन्ड घेण्याचं कारवाई देखील केलेलं आहे आणि 10 लोकांना तडीपारीचं कारवाई आणि 1 माणसाविरोधात MPDAचं कारवाई करण्यात आलेलं आहे। प्रत्येक मंडळासोबत आमचं एक कॉन्स्टेबल किंवा एक होमगार्ड तिथं नेमणूक करणार आहे आणि ते पहिल्या दिवसापासून विसर्जन झाल्यापर्यंत ते मंडळासोबतच राहतील। अशा पद्धतीने आमचं सर्व तयारी आहे आणि बंदोबस्त बाहेरून देखील आम्हाला भेटलेला आहे। होमगार्ड्स 1600 पुरुष आणि 200 महिला होमगार्ड आम्हाला भेटलेले आहेत। त्याच्यासोबत एक SRPFचं देखील एक कंपनी मिळालेलं आहे, तेही आवश्यकतेप्रमाणे जिल्हाभरात आम्ही वाटप करण्यात आलेलं आहे। जवळपास जिल्हा पोलिसचं 3400, होमगार्ड 1800
आणि एक कंपनी SRPF असा पूर्ण बंदोबस्त करणार आहे आम्ही.